नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या जी आर विषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 28 जानेवारी 2026 रोजी निर्गमित यातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. मुख्य विषय काय आहे? महाराष्ट्र शेत जमीन धोरणाची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अंतर्गत ज्या भूमिहीन माजी सैनिक किंवा दुर्बल घटकांना जमीन वाटप करण्यास आल्या आहेत त्या जमिनीची अंतर्गत हस्तांतरणाबाबत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शक सूचना देणे. महत्वाचा निर्णय आहे शुल्क माफी जर जमीन हस्तांतरण कुटुंबातील सदस्यामध्ये बाहेरील हस्तांतरण जर जमिनीची मालकी मृत्यूपत्राद्वारे कुटुंबातील घटका व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला राहणार रक्कम हा निर्णय माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिलेला एक आदेशाचा याचिका क्रमांक 28/15/2002 विचार करून घेण्यात आला. अंतर्गत जमीन दिली आहे आणि ज्यांना आता ती जमीन आपल्या मुलांच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे करायची आहे अशा लोकांसाठी हा मोठा दिलासा आहे. तुम्हाला या प्रतिपत्रकासाठी एखाद्या विशिष्ट कलमाबद्दल किंवा शब्दात अधिक माहिती मिळणार आहे. हा शासन परिपत्रकापासून कुटुंब या संस्थेत कोणकोणते घटक येतात याची माहिती खालीलप्रमाणे आहे. या परिपत्रक महाराष्ट्राची जमीन धोरणाची कमाल मर्यादा अधिनियम 1961 कलम व व्याख्याचे संदर्भात देण्यात आले. त्यानुसार कुटुंबात खालील व्यक्तीचा समावेश होतो. स्वत जमीनधारक पती किंवा पत्नी, अज्ञात मुले व अज्ञात मुली ज्यांचे लग्न झालेले नाही आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. जर जमिनीचे हस्तांतरण वरील घटकामध्ये म्हणजे पत्नी किंवा अज्ञात मुलाच्या नावे वारसा हक्काने मृत्यूपत्राने किंवा हक्कसूर पत्राने होत असेल तर त्यासाठी सरकारला नजराणा देण्याची गरज नाही. परंतु जर ही जमीन कुटुंबातील